नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण म्हाडा, सिडको असेल किंवा बाकीच्या गव्हर्नमेंटच्या हाऊसिंग स्कीम्स असेल त्याबद्दलचे अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो. सो सध्या जी म्हाडा पुणे मंडळाची अ, अर्ज करण्याची, पेमेंट करण्याची तारीख संपलेली आहे आणि सर्व लोक आतुरतेने वाट बघतात ती ड्रॉ डेटची म्हणजे सोडतीच्या दिनांकाची. आणि त्याबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे, जी की सोडतीची तारीख 27 डिसेंबर होती. त्यामध्ये बदल होऊ शकतो. घाबरण्याचे कारण नाही. ती डेट पोस्टपोन नाही होणार, तर ते प्रीपोन होऊ शकते. याबद्दलचं अपडेट आलेलं आहे आणि ती किती दिवसांनी प्रीपोन होऊ शकते आणि काय नवीन डेट असू शकते याबद्दलचं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन जॉईन करू शकता. सो ही जी काही न्यूज आहे ती सर्व बऱ्याच वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. तुम्ही बघू शकता न्यूज 18 लोकमत किंवा न्यूज 18 आणि लोकमत वगैरे. आणि त्यामध्ये सर्वांचाच एक मुद्दा आहे की ती जी सोडत आहे, ती जी की आता सरकीची होती, ती आता होऊ शकते. ती नवीन तारीख तुम्ही बघू शकता इथे 16 किंवा 17 डिसेंबर पर्यंत ही काढण्यात येऊ शकते. म्हणजेच 27 डिसेंबरची 17 डिसेंबर पर्यंत जवळपास 10 दिवस अगोदरच ती सोडत काढण्याचा प्लान सध्या सुरू आहे. अर्थातच ही फायनल नाही आहे अजून, कारण की त्यांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते इन प्रोसेस चालू आहे. कारण की यावर्षी तुम्हाला माहिती आहे की जवळपास 2,15,000 अर्ज प्राप्त झाले होते. हे की म्हाडाच्या पुणे मंडळाच्या हिस्ट्रीमधील तरी सर्वात जास्त अर्ज आहेत. त्यामुळे हे सर्व अर्ज छाननीसाठी सुद्धा फार कालावधी लागतो. त्यासाठी ते फार जोरात काम सुरू आहे आणि ते जेव्हा होईल त्यानंतरच ही सोडत काढण्यात येईल. सो ते अर्ज छाननीचं काम या वीकमध्ये जर झालं तर नेक्स्ट वीकमध्ये ती सोडत काढण्यात येईल. बट सोबतच त्यांनी, कारण की आपण बघितलं की यानंतरची स्टेप काय असते, ती ड्राफ्ट पब्लिकेशन असते. ड्राफ्ट ॲप्लिकेशनची पब्लिश लिस्ट लागते. त्यानंतर फायनल पब्लिकेशनची ड्राफ्ट फायनल लिस्ट लागते. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 दिवसाचा कालावधी देण्यात येतो की तुमची जे काही त्रुटी असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी. बरं, जर तुम्ही 16ची तारीख पकडली, आज फ्रायडे आहे, सॅटर्डे संडे सुट्टी, मंडेला जरी ड्राफ्ट पब्लिश झाला तरी तुम्हाला 2 दिवस नंतर द्यावं लागतील फायनल तुमचे जे काही त्रुटी आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी. सो 17 पर्यंत फायनल ॲप्लिकेशनची लिस्ट 17 किंवा 18 पर्यंत लागायला पर्यंतचा टाइम द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही सोडत काढू शकता. सो या दृष्टीने जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर नेक्स्ट वीकमध्ये पूर्ण हे ड्राफ्ट ॲप्लिकेशन आणि फायनल ॲप्लिकेशन हे पब्लिश होण्याचे जास्त चान्सेस आहेत जर त्या वेने गेलं तर. आणि सोडत मग त्यानंतरच्या वीकमध्ये निघू शकते. बट जसं की न्यूजमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की 16 ते 17 तारखेपर्यंत काढण्यात येईल. सो ही खरंच तसं पॉसिबल आहे का आणि कशा प्रकारे ती काढण्यात येईल हे सुद्धा बघण्याची गोष्ट असेल. बट मागच्या एक्सपिरियन्सनुसार हे डिफिकल्ट वाटतंय मला तरी. बट झालं तर चांगलंच आहे. बट अगेन दुसरी मेन गोष्ट म्हणजे लोकांचे जर अर्ज रिजेक्ट झाले असतील बऱ्याच प्रमाणात, तर ते त्यांच्यामधल्या त्रुटी सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ भेटला पाहिजे, जेणेकरून लोक बाद नाही होणार आणि एलिजिबल राहतील सोडतीसाठी. जास्तीत जास्त अर्ज जर बाद झाले तर लोकांनी इतक्या महिन्यापासून जी मेहनत केली आहे, त्यांचा पैसा अडकलेला आहे, ते वाया गेल्यासारखंच म्हणता येईल. ही सो पुढील जेव्हा काही अपडेट येईल, त्याबद्दलच्या जे काही नवीन तारखा येतील, वेबसाईटवरती येतील, तर त्यानंतर आपण त्याबद्दलचं पुढचं भाष्य करूयात की खरंच पुरेसा वेळ आहे की नाही किंवा मग काय असेल ते. सो बट सध्यासाठी तुमच्यासाठी हीच एक न्यूज आहे की 16 ते 17 तारखेपर्यंत म्हाडाचा प्लॅन आहे सोडत काढण्याचा. आणि होपफुली ते सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील त्या सर्व कंप्लीट होतील तोपर्यंत. आणि पुढील अपडेट आपण जे काही येईल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला देईल. सो हेच अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचवायचं होतं. असेच नवीन नवीन अपडेट्स बघत राहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.